27 वर्ष झालेली आहेत. तर कसं बघताय या सगळ्या वाटचाली? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता आणि उद्या त्याला 100वे वर्ष होत आहे. या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ती एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. त्यामुळे 1950 ते 60 या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं. 1960 नंतर च्या काळामध्ये मग 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि 1960 मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली आणि मार्मिकच्या मध्ये ज्यावेळेला मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकत होतो. त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे मराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं आणि त्यामुळे मार्मिकबद्दल एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना 8वी 9वीत असल्यापासून. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं वेगवेगळे टप्पे येत गेले शिवसेनेच्या मध्ये महापौर झाला शिवसेनेचा आणि 90 91 92 या काळामध्ये मुंबईमध्ये दंगल झाली कारण बाबरी मशीद पडल्यावरती आणि त्याच्या सुमाराला प्रचंड मोठं असं द्विध्रुवीकरण झालं आणि ज्याच्यामध्ये एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भाजप आणि NDA. त्याच्यामध्ये अनेक समाजवादी विचाराचे लोक जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे हे सुद्धा NDA बरोबर गेले आणि त्यावेळेला मनामध्ये विचार सुरू झाला की आपण जे महाराष्ट्राचं आणि देशाच्या हिताचं काम करणारे नेते आहेत त्याबद्दल काही विचार करावा का. परंतु तो विचारानंतर मी प्रत्यक्षामध्ये 98 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. ही अतिशय व्यापक व्याख्या आहे. कुठल्याही धर्माचे तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. कोणालाही बघायचं नाही, जात विचारून कोणाला उमेदवारी द्यायची नाही, ही जी त्यांची भूमिका होती. त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं महिला धोरण. मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल तेव्हा ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणी शिवसेनेमध्ये अडवणार नाही की या कामं करू नका म्हणून. आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून 98 साली मी प्रवेश केला. अर्थात उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्या रूपामध्ये होते. त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि मग 2002 मध्ये विधान परिषदेचे आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता आणि 2014 नंतर विशेष हक्क समितीचे प्रमुख आणि 2019ला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती अशा प्रकारचं माझं तिसऱ्या टर्ममधलं उपसभापती पद आता त्यालाही 6 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली. 2012ला माननीय मोठ्या साहेबांचं निधन झालं. तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता. त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते परंतु आजारपणात सुद्धा आणि एरवी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे. पुणे शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे कोपरगाव, परभणी, अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या 5-6 खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मातरम् व्हायचं तर ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली व ती महिलांना दिली, गोरगरिबांना दिली, सामान्यांना दिली, ती अभूतपूर्व अशी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार ही आमची कवच कुंडलं आहेत. काही 100 वर्ष बाळासाहेबांची होत आहेत. बाळासाहेबांचं जे हे होतं की ज्यासाठी शिवसेना स्थापन त्यांनी केलेली होती ते आता तुम्ही पाहताय का? तसं सिच्युएशन तशी स्थिती दिसते का? शिवसेनेला तेवढं यश मिळाले का? बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहे का? मुळामध्ये ज्या काळामध्ये साहेबांनी नेतृत्व केलं त्याच्यात महत्वाचं म्हणजे 95 ते 99च्या दरम्यान युतीचं सरकार आलं आणि त्या युतीच्या सरकारलाही साहेब मार्गदर्शन करत असताना स्वतःच्या सरकारकडून चुका झाला तरी त्यांचे फटकारे ठरलेले होते किंवा त्यांचं बारीक लक्ष होतं सगळ्या कामकाजाच्या वरती. नंतरच्या काळामध्ये 2014 नंतर आमची भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती मोडली
परंतु नंतर एकनाथजी शिंदे यांच्यासोबत परत 2022 मध्ये एक वेगळं पर्व सुरू झालं. तर विधान सभेमध्ये आम्ही चांगल्या मताने निवडून आलो. आतापर्यंत मॅक्झिमम म्हणजे आमचे 52 पर्यंत लोक होते, ते आज आम्ही काही सगळे उमेदवार धरून 60 पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं नगरपालिकेच्या मध्ये आणि महानगरपालिकेत सुद्धा आम्ही 2 क्रमांकाचा पक्ष झालेलो आहोत. इथे जे निवडून आलेले लोक आहेत त्यांचं पाहिलं तर, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून आम्हाला काही तयारी करता आली असती तर ही संख्या वाढवता आली असती. पण केवळ सत्तेमधून समाधान मानाचा विषय नाहीये. शिवसेनेने काय काम करावं याच्याबद्दल जो धडा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला होता, उदाहरणार्थ लोकांना मदत करणं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही जी भूमिका आहे ती भूमिका तंतोतंत उत्तम रीतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब निभावत आहेत. आणि कोणी काही आरोप केले, किती अपशब्द वापरले तरी कामातून मी उत्तर देणार, हे जे एकनाथजी शिंदे सांगतात ते मला फार महत्वाचं वाटतं. कारण शेवटी आज नकारात्मकतेमुळे अनेक लोकांना आपल्या कामावरून चित्त त्यांचं विचलित करणं हा एक जर का कोणाचा डाव असेल, तर अशा नकारात्मक गोष्टींना लक्ष देण्यापेक्षा ज्या समाजाच्या घटकांना आपली गरज आहे, ज्या समाजाच्या घटकाचे आपल्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम शिवसेना निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा करेल. आम्हाला अतिशय चांगले उमेदवार प्रत्येक जिल्ह्यातले रिपोर्ट येत आहेत, त्याच्यामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्या मतदारसंघात काम केलेले उमेदवार आहेत. अर्थात केवळ निवडणुकांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने सुशासन देणं हे काम आम्ही करतोय. ताई, खरं तर तुम्ही खूप आधीपासून या सगळ्या प्रवास शिवसेनेचा बघितलाय, पण आता 2 शिवसेना आहेत असं म्हणतात की शिवसेना शिंदेगड आणि ठाकरे गट. मनाला वेदना होतात 2 शिवसेना बघताना किंवा शिवसेनेची 2 चिन्ह बघताना, 2 उमेदवार एका ठिकाणी उभे असताना मनाला वेदना होतात. मनाला वेदना होतात, परंतु ज्या वेळेला नारायण राणे पक्ष सोडून गेले होते तर त्यावेळेला त्यांनी शिवसेना काढली नव्हती, ते काँग्रेसमध्येच गेले होते. पण त्याच नंतर काही काळामध्ये मनसे तयार झाली होती, तेव्हाही अशाच वेदना झाल्या होत्या. फाळणी झाल्यावर जसं वाटत असेल माणसांना तशा प्रकारच्या वेदना झाल्या होत्या. पण काळाच्या ओघामध्ये शेवटी बऱ्याचशा गोष्टी बदलल्या जातात. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही लोक पक्ष सोडून गेले, पण ते वेगवेगळ्या पक्षात गेले होते. पण इथे प्रश्न हा तयार झाला की शिवसेना कोणती, आणि त्याचं जनतेने आणि आतापर्यंत जे निवडणूक आयोगाने निकाल दिलेले आहेत त्याच्यावरून स्पष्ट झालेले आहे. मी असं मानते, मी भगवद्गीतेच्या मधला श्री कृष्णांचा उपदेश मानणारी व्यक्ती आहे, आस्तिक आहे. आणि मला असं वाटतं की आपलं कर्म जे आहे त्याच्यावरती आपण काम करत राहिलं पाहिजे, चांगले कर्म आपल्या हातून घडली पाहिजेत, आणि आपला जो धर्म आहे तो धर्म वाचवण्यासाठी आपण जे काय असेल ते करायला तयार असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणी कुठल्या संतांवर टीका केली तिथपासून असेल, किंवा उदाहरण अजून कोणी चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला विरोध करण्याचं सामर्थ्य असेल, की आज आमच्याकडे 60 आमदार आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीमध्ये आहोत, तर योग्य त्या चांगल्या उपाययोजना राबवण्यासाठी जे आम्हाला जनतेने कर्तव्य दिलेले आहे ते पूर्ण करणं, हे म्हटल्यावरती त्याच कामामध्ये इतका वेळ जातो की खरं सांगायचं तर राजकारणामध्ये मनातल्या वेदना ज्या असतात, मोठे साहेबच काही वेळेला म्हणायचं एक वाक्य की माशाला स्वतःच्या डोळ्यातले अश्रू दाखवता येत नाही, तशीच शिवसैनिकांची परिस्थिती असते. ताई, तुम्ही मगाशी सांगितलं की राज ठाकरेच्या नंतर वेदना पण तेवढ्याच झाल्या. आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर काय वाटलं असतं बाळासाहेबांना, काय त्यांना जवळ पाहिले त्यांचं काय वाटलं? मोठे साहेबांना काय वाटलं असतं हे सांगण्या एवढे काही लोक स्वतःला विद्वान समजतात, पण मोठ्या साहेबांचं बऱ्याच बाबतीमधलं म्हणणं जे असायचं त्याची त्यांना 6 सेन्स होता, एक वेगळीच प्रकारची त्यांना जाणीव होती. ते दोघांनाही चांगलं ओळखत होते, त्यामुळे त्यांच्या उंचीवरून त्यांना जे काही दिसलं असतं त्याच्याबद्दल मी भाष्य करणं मला माझी मर्यादा सोडून वागल्यासारखं वाटतंय, त्यामुळे मी कुठलीच प्रतिक्रिया त्याच्यावर देऊ शकत नाही. ते राजकीय प्रश्न आहे. थोड्याच वेळात आता आरक्षणाची सोडत निघणार.